T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये शेवटचा चेंडू कोणी टाकला होता माहिती आहे? 90% लोकांना त्याचं नावही आठवत नसेल. तो खेळाडू आज क्रिकेट खेळत नाही, तर एक पोलीस अधिकारी आहे. दुसरीकडे 2024मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक माणूस चालूही शकत नव्हता. कोणीतरी त्याला आधार देत होतं. हाच माणूस एकेकाळी सचिन तेंडुलकर सोबत उभा राहायचा आणि पूर्ण देश त्याच्यासाठी ओरडायचा. आयुष्य किती क्रूर असतं मंडळी. आज बघूया 10 असे क्रिकेटर, कोणी उंचीवर गेलं तर कोणी अंधारात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे डी कोड मराठीमध्ये. सुरुवात करूया हरभजन सिंगपासून. 2001ची ईडन गार्डन टेस्ट. ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ. तेव्हा तो संघ इतका मजबूत होता की त्यांना हरवणं म्हणजे खायचं काम नव्हतं आणि एकट्या हरभजनने त्यांना पार धुळीस मिळवलं होतं. हॅट्रिक घेतली होती आणि त्याच्या टेस्ट क्रिकेटच्या विकेट्स होत्या जवळपास 400 पेक्षा जास्त. क्रिकेट नंतर पंजाब सरकारने हरभजनला DSP डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीसचा दर्जा दिला. जो माणूस एकेकाळी विकेटसाठी मैदानावर धावायचा, तो आता कायद्याचा रक्षक आहे. कधी कधी त्याला तुम्ही समालोचक म्हणूनही पाहत असाल. हरभजन सिंगने अनेकदा निवडणुका देखील लढवल्या, परंतु आता त्याचं काय झालंय तुम्ही पाहत असालच. युवराज सिंग 2007 T20 वर्ल्ड कप. इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड बॉलिंग करत होता आणि युवराज एका ओव्हरमध्ये 6 चेंडूवर 6 षटकार मारतो. हे जगाच्या इतिहासात कधी झालं नव्हतं. 2011चा वर्ल्ड कप त्याने प्लेयर ऑफ टुर्नामेंट म्हणून जिंकला होता, परंतु कर्करोगासारख्या असाध्य लढ्या त्याने गुडघे टेकले. पूर्ण देशाला माहीत नव्हतं की हा मुलगा आतून किती वेदना सहन करतोय. वर्ल्ड कप संपला आणि मग निदान झालं लंग कॅन्सर. मंडळी, एक खेळाडू जो मैदानावर विरोधकांना धूळ मिळवायचा, तो आता आजारपणाशी लढत होता. पण युवराज थांबला नाही. त्याने अमेरिकेत उपचार घेतले आणि तो कॅन्सरवर जिंकून आला. कमबॅक केलं. भारत सरकारने त्याला पद्मश्रीने सन्मानित केलं. युवराज सिंगचा कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर तो आजारपणातून बरा झाला, परंतु त्याला अनेकदा त्याने क्रिकेटमध्ये येण्याचा परिपूर्ण प्रयत्न केले, परंतु त्याला सिलेक्टर करून तसा प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्याने नाइलाजाने निवृत्ती घेतली. जोगिंदर शर्मा. हे नाव ऐकलं की एका क्षण डोळ्यासमोर येतो. 24 सप्टेंबर 2007 जोहान्सबर्ग T20 वर्ल्ड कप फायनल. भारत विरुद्ध पाकिस्तान. शेवटची ओव्हर. भारताला जिंकायला हवी. धोनीने बॉल दिला जोगिंदर शर्माला. सर्व आश्चर्यचकित झाले. पूर्ण देश श्वास रोखून धरला होता. पाकिस्तानला हव्या होत्या 13 धावा 6 चेंडूत. समोर होता मिसबाह-उल हक. 1 षटकार मारला. 12मधून 6 झाले. पुढचा चेंडू मिसबाहने स्कूप केला. श्रीशांतने कॅच पकडला. भारत वर्ल्ड चॅम्पियन. त्या एका चेंडूने जोगिंदर शर्मा इतिहासात अजरामर झाला. पण मग क्रिकेट संपलं. इंडियन टीममध्ये त्याला जागा मिळाली नाही आणि मग जोगिंदर शर्माने एक वेगळा मार्ग निवडला. हरियाणा पोलिसात DSP डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून रुजू झाला. ज्याने देशासाठी शेवटचा चेंडू टाकला, तोच आज देशाची कायदा व्यवस्था राखतोय. मंडळी, जोगिंदर शर्मा सिद्ध करतो, हिरो नेहमी हिरोच राहतो, फक्त मैदान बदलतं. त्यानंतर आपण बघूयात मोहम्मद सिराज. हैदराबादच्या एका गरीब रिक्षा चालकाचा मुलगा. 2020-2021च्या ऑस्ट्रेलिया टूरमध्ये बाप गेला. बातमी आली, पण मुलगा परत आला नाही. देशासाठी खेळत राहिला. डोळ्यात पाणी आणून मैदानावर विकेट्स घेत राहिला. तेलंगणा सरकारने त्याला DSPचा दर्जा दिला आहे. एका रिक्षा चालकाचा मुलगा आज सरकारी अधिकारी आहे. हीच भारताची ताकद आहे. तुम्ही मंडळींनो, तुम्हाला जर सिराजचा गेम आवडत असेल तर नक्की लाईक करा. आता आपण वळूया रिटायर्ड कपिल देव, ज्यांनी भारताला पहिला वर्ल्ड कप मिळवून दिला. लंडनचं ते लॉर्ड्स मैदान. वेस्ट इंडिजसारख्या 2दा वर्ल्ड कप जिंकलेल्या संघाविरोधात भारत खेळत होता. कोणाला विश्वास नव्हता, पण कपिल देवने ते अशक्य शक्य केलं. भारताने 1983चा वर्ल्ड कप जिंकला. भारत सरकारने कपिल देवला भारतीय प्रादेशिक सेनेत लेफ्टनंट कर्नलचा मानद दर्जा दिला. भारतीय क्रिकेटचे पहिले वर्ल्ड कप विजेते कर्णधार सरकारी सन्मानासह आजही देशाचा अभिमान आहेत. आत्तापर्यंत आपण पाहिलं, हे खेळाडू देशासाठी सन्मानित झाले होते, पण आता येणाऱ्या काही कहाण्या वेगळ्याच आहेत. यांनी एकेकाळी करोडो दिलं जिंकली होती, पण आयुष्यात असा फटका बसला की पाहताना मन जड होतं. चुका, परिस्थिती, कधीकधी नशिबानं यांनी या हिरोंना शून्याकडे नेलं. त्यामध्ये पहिलं नाव पाहायला गेलं तर विनोद कांबळी यांचंच येतं. हे नाव ऐकलं येतं की छाती जड होते. 1992-93ची रणजी स्पर्धा. दादरच्या एका शाळेत विनोद कांबळीने आणि सचिन तेंडुलकरने मिळून 664 धावांची अखंड भागीदारी रचली होती. हा विश्वविक्रम
आजही त्यांच्या नावावर आहे. विनोद कांबळी त्यावेळी एक सचिन इतकाच नव्हे, काहींच्या मते त्याहूनही जास्त प्रतिभावान होता. पण सचिन आणि कांबळी दोन वेगवेगळ्या वाटा निवडल्या. वादग्रस्त वक्तव्य, BCCIशी संघर्ष, आयुष्यातील चुकीचे निर्णय, एकेकाळचा हिरो एकट्याने लढत राहिला. डिसेंबर 2024मध्ये विनोद कांबळी भिवंडीतील एका रुग्णालयात दाखल झाला होता. एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते चालूही शकत नव्हते. सचिन तेंडुलकर स्वतः त्याला भेटायला गेला होता. ते दृश्य पाहून लाखो भारतीयांच्या डोळ्यात पाणी आलं. मंडळी, विनोद कांबळे आठवण करून देतात, भारत प्रतिभा एकट्याने पुरत नाही, प्रतिभेसोबत लागते शिस्त आणि स्वतःचा विश्वास. त्यानंतर क्रमांक लागतो श्रीसांतचा. 2007 T20 वर्ल्ड कप भारत जिंकला. 2011 वन डे वर्ल्ड कप भारत जिंकला. या दोनही संघात श्रीसंत होता. एक धडाकेबाज फास्ट बॉलर, तेवढाच कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकलेला. पण 2013मध्ये IPL स्पॉट फिक्सिंग घोटाळा आरोप, बुकिंगसाठी जाणीवपूर्वक महागड्या ओव्हर टाकल्या. BCCIने त्याला आजन्म बंदी घातली. न्यायालयाने 2019मध्ये बंदी हटवली, पण त्यावेळी त्याचं वय देखील वाढलं होतं आणि क्रिकेट देखील संपलं होतं. श्रीसंत त्यानंतर दिसला बिग बॉसमध्ये, रियालिटी शोमध्ये. केरळसाठी रणजी खेळण्याचा प्रयत्न केला, पण वर्ल्ड कप जिंकताना जी चमक होती ती परत त्याची दिसली नाही. एका आरोपाने एका खेळाडूचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्याच्यानंतर येतो मोहम्मद अझरुद्दीन. 90चं दशक. अझहर म्हणजे क्रिकेटचा चेहरा होता. आजही जुन्या लोकांना अझहरचं नाव कानी पडताच त्याचे ते क्रिकेट खेळण्याची स्टाईल आवडते. 99 टेस्ट सामने, 22 शतक. त्याची रिस्ट फ्लिक बघायला लाखो लोक मैदानावर यायचे. पण 2000 साल आलं आणि मॅच फिक्सिंगचं भूत. CBI तपासात अझरुद्दीनचं नाव आलं. BCCIने त्याला आजन्म बंदी घातली. देशाचा माजी कर्णधार बेईमान ठरला. 2012मध्ये आंध्र प्रदेश येथील उच्च न्यायालयाने त्याची बंदी रद्द केली. अझहर राजकारणात गेला, काँग्रेसचे खासदार झाले, पण क्रिकेटचा तो राजा त्या आरोपांच्या सावलीतून कधीच पूर्णपणे बाहेर आला नाही. एक प्रश्न नेहमी राहतो, अझहरने खरंच केलं होतं का? हे रहस्य कधीच पूर्ण उलगडणार नाही. त्यानंतर नंबर लागतो आपला फेवरेट पृथ्वी शॉ याचा. टेस्ट डेब्यूटमध्ये वय फक्त 18 वर्ष, पहिल्याच टेस्टमध्ये शतक. सचिन तेंडुलकर नंतर असं करणारा पहिलाच भारतीय. सगळे म्हणायचे हा मुलगा भारताचा पुढे मोठा बॅट्समन होईल. पण 2019मध्ये डोपिंग बॅन, फिटनेस इश्यू, IPLमध्ये इनकन्सिस्टंट परफॉर्मन्स. आज 2026मध्ये पृथ्वी शॉ इंडियन टीमच्या रडारवर नाही. रणजी ट्रॉफीत संघर्ष करतोय. 25 वर्षाचा मुलगा इतक्या लहान वयात शतक मारलेला आज संधीची वाट बघतोय. पृथ्वी शॉ अजूनही तरुण आहे, संधी अजून आहे, पण क्षण वाया घालवायचे नसतात, हेच त्याची कहाणी सांगते. आता वळूया अंबाती रायडू याच्याकडे. अंबाती रायडू नाव ऐकलं की त्याचे जे फटके आजही डोळ्यासमोर तयार होतात. 2018-19मध्ये भारतीय टीममध्ये चांगला जम त्याने बसवला होता. 2019 वर्ल्ड कपचा तो दावेदार होता, पण सिलेक्टरने त्याला वगळलं आणि त्याची जागा विजय शंकर याला दिली. रायडूने चिडून ट्विटरवर ट्विट केलं, 3D ग्लासेस घालून बघा, थेट सिलेक्टरलाच टोचलं. मग अचानक निवृत्ती जाहीर केली. नंतर निवृत्ती मागे घेतली. पुन्हा खेळायला लागला, पण भारतीय संघ मिळाला नाही. रायडूची कहाणी सांगते,